पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा मामा ऐका, मी ना आज एक सॉलिड प्लॅन केलाय। आज रात्री आपण आईची विक्ट्री सेलिब्रेट करणार आहोत। मी सगळं रेडी झालं ना की तुम्हाला कॉल करते, मग तुम्ही लगेच निघा आणि या, ओके? तसंही आजी आणि आजोबा मंदिरात जाणार आहेत, कारण ना आईचा फायनल राऊंड चालू होता ना, तेव्हा आजी देवाला नवस बोलली होती की माझी अश्विनी जिंकू दे रे पांडुरंगा। मग मी तुला 21 पेढ्यांचा नैवेद्य दाखवते। तर ती नैवेद्य दाखवायला गेली। बरं, तू मला पण फोन करशील, म्हणजे त्याप्रमाणे मी निघेन। हो हो हो, मी फोन केला की लगेच निघा। चालेल, उशीर करू नका तुम्ही। ओके मॅडम, एव्हरीथिंग इज सॉर्टेड नाउ। आय एम ॲट युअर सर्व्हिस। बाबा हा हेल्प करतोय मला प्रिपरेशन करण्यासाठी सगळं, सो तिकडे सगळं मी रेडी करते, तुम्हाला कॉल करते, तुम्ही लगेच या, उशीर करू नका, ओके? मी निघते, बाय 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 बाय। चल लवकर चल। मला एक कळत नाही, हिच्यात एवढी एनर्जी येते कुठून? विद्युत, माई अप्पांना आज काय सांगू नकोस, आजचा दिवस जाऊ दे। अरे पण श्रेयस, माई अप्पांना न सांगता कसं काय? माई अप्पांचा विचार करूनच सांगतोय तुला। त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे आज। त्यांच्या मुलींनी आज भारतातील सगळ्यात मोठी स्पर्धा जिंकली। त्यांच्या आनंदात विरजण नको घालायला। सो आज नको सांगू काही, या घरी आनंदाने सेलिब्रेट करूया, मस्त खाऊया। आणि खरं सांगू, आज अश्विनीचा दिवस आहे, त्यात मिठाचा खडा नको। हे सगळं ठीक आहे श्रेयस, पण या शिल्पीचं काय? तिचा मोबाईल पण स्विच ऑफ येतो, आणि फिनाले संपल्यानंतर तो विक्रम पण तिथून निघून गेला। शिल्पी काय करायचं हिचं कळत नाही। पण तुझ्याही डोक्यात ना मनात ना तिची काळजी जाता जात नाही ना? अरे तसं नाही रे, उगाच तिथे येऊन पुन्हा तमाशा नको करायला। करू दे तमाशा रे, सारखं घाबरत राहायचं, कोणाकोणाला घाबरायचं? ही तमाशा करेल, ती तमाशा करेल, तेव्हा तेव्हा बघू। पण आता आपण याचा विचार करायचा नाही, आता आपल्याला सेलिब्रेट करायचंय, आणि हे अश्विनीसाठी महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेव। येस, घेऊन ये माई अप्पांना इथून। अँड कॉंग्रॅट्स टू यू ऑल्सो। यू ऑल्सो यार। चल शिल्पी, शिल्पी शांत हो। शिल्पी, अशाने तुला वेड लागेल। वेडच लागलाय मला, वेडच लागलाय। विक्रम, आपण जे जे ठरवलं होतं त्यातलं काहीच झालं नाही ना। ती कॉम्पिटिशन मधून बाहेर गेली ना, सगळ्यांसमोर तिची नाचक्की झाली, सगळ्या गोष्टी तिला हव्या तशा झाल्या। शिल्पी, पण तिला क्राऊन नाही मिळाला। काय फरक पडला त्याने? काय फरक पडला? पण स्टँडिंग ओवेशन कोणाला मिळालं? तिलाच मिळालं ना। सगळे जण तिचं कौतुक करत होते, सगळे जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते। कळतच नाही अशी कशी ती सगळ्यांसाठी अचानक महान होऊन जाते। एवढं कौतुक, एवढ्या टाळ्या माझ्या वाट्याला कधीच नाही आल्या, कधीच नाही। इनफॅक्ट मी तिथून निघून गेले त्यानंतर माझ्याकडून कोणी विचारलं? एका शब्दाने कोणी विचारलं नसेल। ते रस्त्यावरती कुत्री असतात ना, त्यांना कसं सगळ्याचं झेड करतात, तसं मला फिलिंग येते मला आता। शिल्पी, काय बोलतेस तू? आर यू मॅड? नाही विक्रम, माझं चुकलं, माझं चुकलं, माझं चुकलं। स्टॉप इट शिल्पी। हरले रे, हरले मी, आणि ती हरून सुद्धा जिंकली। विक्रम, आता मी कुठे जाऊ? माझे आई वडील माझा सारखा रागराग करतात। त्याच्या भावाने तर मला स्पष्ट तोंडावर सांगून टाकलं की त्याचा आणि माझा संबंध संपला। माझ्या नवऱ्याला तर मी कधीच पटले नाही, कधीच नाही। संजू, शिल्पी, संजू हवाय मला, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावरती। माझ्याकडे आता जायला गरज नाहीये रे विक्रम, मी कुठे जाऊ? आई वडिलांकडे नाही, नवऱ्याकडे नाही, कुठे जाऊ? मी कुठल्या तोंडाने जाऊ?
मला संजू हवाय. at any cost मला माझा संजू हवाय. संजू तुझाच आहे शिल्पी. आणि ते घर हे तुझंच आहे. कोण अडवणार आहे तुला त्या घरी जाण्यापासून? मी बघतो कोण अडवतंय. तुझ्यामुळे ना उशीर झालाय मला. सांगत होती गाडी फास्ट चालव तर नाही. एवढी मोठी गाडी काय शो साठी घेतलीयस का? स्पीड नाही आहे का तुझ्या गाडीला? ओ मिस मयू, हॅलो. ती स्पीड ना मी तुमच्या कन्व्हिनियन्स साठी स्लो केली होती आणि मी मध्ये फास्ट पण घेतलेली. तर तू काय म्हणालीस मी उडून जाईल. आणि तरी मी तुला ऑप्शन दिलेलं की मला पकडून बस, तर तेही नाही. मी सीट हँडलला व्यवस्थित पकडून बसले होते बरं का. तरी भीती वाटलीच ना. म्हणून स्लो चालवत होतास का गाडी? हो, कारण ना आपण गर्दीच्या ठिकाणी होतो आणि तिथे जर मी परत ब्रेक मारला असता तर पुन्हा तुला असं वाटलं असतं की मी तुझ्यावर चान्स मारतोय. आणि लेट मी टेल यू ओके की मी खूप डिसेंट मुलगा आहे आणि मला तुझ्यावर चान्स मारण्याची काही गरज नाहीये. हे जे आत्ता तोंडवर करून सांगतोयस ना, ते जर मगाशी स्पष्टपणे बोलला असतास आणि गाडी फास्ट चालवली असतीस ना, तर वेळेत पोहोचलो असतो आपण. आणि हे एवढं एक्सप्लेनेशन द्यायला मी काय तुझी गर्लफ्रेंड नाहीये. वा 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 मयुरी, तो स्मार्ट. हा म्हणजे तुला बोलण्या बोलण्यात हे काढून घ्यायचंय का की माझी गर्लफ्रेंड आहे की नाही? एक्सक्यूज मी, मला ना काहीच इंटरेस्ट नाहीये तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेण्यात. ती असली काय नसली काय मला काय फरक पडतो. मला एवढं कळतंय तुझ्यामुळे मला उशीर झालाय. हे जे सगळं सामान इतक्या कमी वेळेत आपण आणलं ते माझ्यामुळेच ना. तुला एकतरी दुकान माहिती होतं का ग? शोधलं असतं मी. तरी वेळ गेलाच असता ना. आणि तो मी वाचवलाय, मग कबूल कर ना. प्रत्येक वेळी तुलाच सगळ्या गोष्टीचं क्रेडिट का घ्यायचं असतं रे? इथे आल्यापासून नाही, आपण गाडीवर होतो तेव्हापासून तू माझ्यावर ओरडतच जातेस. आणि त्याचं कारण काय होतं? आपण लेट होतोय म्हणून. आणि घरी आल्यावर पण तू माझ्यावर ओरडतेसच आहेस. वाव, ते पण ते सामान तिथे ठेवलंय ना, ते घे आणि पटापट डेकोरेशनच्या कामाला लाग. मे बी आई बाबा यायच्या तुझं काम तरी होईल. ठीक आहे, मी येतो. ए, तू कुठे चाललायस? मॅडम, हे सगळं सामान आणायला तुम्हाला एका हमालाची गरज होती आणि ते काम तर झालंय. आणि इथे उभं राहून मला माझा अजून इन्सल्ट करून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. कारण थँक्यू म्हणायचं तर बाजूलाच राहिलं, तू बिल माझ्यावरच फाडतेस. अरे ऍक्च्युली मी थँक्यू म्हणणारच होते, पण मग असा विचार केला की हे सगळं काम झालं कीच एकदम थँक्यू म्हणेन. सगळं म्हणजे अजून काय बाकी आता? हे पूर्ण घराचं डेकोरेशन बाकी अजून. ते तर तू करणार होतीस ना. हा, मी करणारच होते, पण कसे तुझ्यामुळे उशीर झाला ना मला, मग तू मला मदत केलीच पाहिजेस. हे घे. लवकर आठवलं. ऐक, आता ना त्या पिशव्यांमधून सगळी फुलं बाहेर काढ. फुलांच्या पाकळ्या सेपरेट कर. मी तुला ताट देईन, त्या ताटात त्या पाकळ्या ठेव. त्यानंतर ना त्या ड्रॉअर मधून सेलोटेप आणि सीझर काढ आणि मी तुला स्टेप बाय स्टेप सांगत जाईन, त्याप्रमाणे तू करत जा. ओके? काय करणार आहेस? नाही, आय गॉट इट. म्हणजे सगळी कामं मला करायची आणि तू फक्त इन्स्ट्रक्शन देणार आहेस. हे बघ, तू आता ना प्रश्न विचारत राहू नकोस. पटापट कामाला लाग. तुझ्यापेक्षा तर ना एपी परवडला. मला ना तुझ्याशी भांडत बसण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. लवकर डेकोरेशन करायला घे. चला आता आपण पाणीपुरी खाऊया मस्त. अहो, मला पाणीपुरी नकोय. पाणीपुरी नकोय? केवढा उशीर झालाय आणि घरी जाऊया आपण. थांब बघ जरा. हा, तिकडे घे. एक काम करूया, इकडे ना एक शेंगदाणे वाला आहे. मस्त शेंगदाणे भाजतो. अरे काय शेंगदाणे भाजतो माहिती? सॉलिडच एकदम. आपण तिकडे शेंगदाणे खायचं. काय चाललंय तुमचं? अगोदर पाणीपुरी म्हणालात, आता शेंगदाणे म्हणताय. मी म्हंटल ना मला काही नकोय. अरे घरी जायला हो. अच्छा, मला माहितीये. मला तुला काय हवंय. तुला फणसाचे गरे खायचे बरोबर? आपण फणसाचे गरे खाऊया. चला. अजिबात नाही, मला काही खायचं नाहीये. मला फक्त घरी जायचंय. अहो, आई बाबा केव्हाचे पोहोचले, तिथे सगळे वाट बघत असतील. बरं दिसतं का आपण दोघं असे फिरतोय इथे? वाट बघतील काय? माझी बायको आहे. माझ्या बायकोबरोबर मी फिरायला नाही जाऊ शकत? उगीच काहीतरी. तसं नाही. नाही तसंच. आता गप्प बसू मध्ये काय बोलू नकोस. फोन आला की जाऊ. फोन?
कुणाचा फोन येणार होता? तसं नाही ग, म्हणजे त्यांना आपली काळजी वाटेल ना, कुठे गेले मग काळजीपोटी ते आपल्याला फोन करतील, मग आपण काळजीपोटी परत जाऊ. आता कशाला जायचं असं म्हणतोय मी. कळलं नाही? कळलं, जाऊ दे. मी काय म्हणतोय, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? आता इकडे उघड्यावर काय लपवणार मी, चुकीच काहीतरी. चल फणसाच्या घरी खाऊया, चल. परत फणसाचे घरे? अच्छा मग बघूया. अहो काय बघायचे, अरे, काय मस्त solid का असतात. वेळ वाया मग घालवताय? तिकडे फक्त- आई बाबा वाट बघताय. केवढी महागाई वाढली आहे. गेल्या वेळेला पेढे घेतले 100 रुपये पाव, आता लगेच 130. बापरे. मग एक काम करू ज्वाला, पुढच्या वेळेला आता नवस बोलशील ना देवाला, तर देवाला सांगून दे किंवा ना बाबा रे, मी आधी पेढ्यांचा भाव बघेल, नंतर किती तुला चढवायचे ते ठरवेल. पुरे हो थट्टा, गप्प बसा. आजोबा, संजू कोण आहे आले? अगं आलेत, खाली सोसायटीमध्ये फिरतायत की माझी आई विनर झाली, माझी आई मिसेस इंडिया झाली, माझी मामी मिसेस इंडिया झाली म्हणून सांगतात आहेत. पण काही म्हणा, घर छान सजवलंय. वाह, कमाल. हा प्रतीक, तू मदत केली वाटते मयूला. मदत नाही, हे सगळं ना मीच केलंय. खोटं बोलू नकोस हा. अगं मयू, आता भांडू नकोस. थोड्या वेळाने मी पण तयारीला लागते. अरे करा करा, जय्यत तयारी करा. ग्रँड सेलिब्रेशन झालं पाहिजे अश्विनीचं. मी तुला काही मदत करू का? नाही आजोबा, झालंय सगळं ऑलमोस्ट. हा पण तुम्ही ना मामाला फोन करा आणि त्याला सांगा की अर्धा तासात इथे पोच म्हणून, म्हणजे एक 10 मिनिटात निघाला तरी चालेल. बर बर. आणि राजू मावशी कशी नाही आली अजून? फुलांच्या रांगोळीचं काम मी तिच्यासाठी ठेवलंय. आले आले, काही काळजी करू नको. कुठे आहेत फुलं सांग मला. आतमध्ये. हा एक काम करते, ते इकडे मी करतो. तू लावते फुगे, लाव तिकडे. काकू, कॉंग्रॅच्युलेशन. तुमची सून आता मिसेस इंडिया झाली आहे. काका, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अहो वहिनीने तर एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग खेळली. मग मैत्रीण कोणाची आहे? आणि तुम्ही तर तिला फॉर्म सुद्धा भरू देत नव्हता. म्हणजे ह्याची पण एक बॅक स्टोरी आहे का? म्हणजे मला तर वाटलेलं की अश्विनीच्या एंट्री एक्झिटचा जो माझ्यासमोर खेळ झाला तेवढाच होता. बट यु नो, स्प्रिंगडेल्स कंपनीच्या ना मिसेस इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच झालं नव्हतं की एखादी कंटेस्टंट इतक्या वेळा आत गेली आणि बाहेर आली. म्हणजे अश्विनी आल्यापासून ना हेच चालू होतं. अश्विनी बाहेर जात होती, अश्विनी आत येत होती, पुन्हा बाहेर पुन्हा आत, पुन्हा बाहेर पुन्हा आत, असं चालूच राहिलेलं. ओ माय गॉड. पण फायनली आमच्या वहिनी जिंकले की नाही? हा, प्राजक्ता, आता तो विषय पुरे. करेक्ट. आता आपण ना सेलिब्रेशनच करायचं. मी बाबांना 5 मिनिटात फोन करते, आपल्याला सगळं रेडी ठेवायला हवं. तू कर फोन बिंदास, सगळं रेडी आहे अगं. बरं मग मी आता निघतो. अरे निघालास? बराच वेळ झालाय ना, मी निघतो काका. प्रतीक, यू कॅन स्टे, आय डोंट माइंड. अरे असं काय करतोस? थांब ना पार्टीसाठी. एवढी घर सजवायला मदत केलीस ती. आजची ते तर माझं काम आहे. म्हणजे जी गोष्ट होत नसेल ना ती फॅसिलिटेट करणं. आणि मयुरी, थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. पण कसं आहे ना, ही पार्टी खूप कोझी आहे. म्हणजे तुमच्या फॅमिलीचीच, आणि त्यात मी नको. आपण पुन्हा एकदा पार्टी करूया ना, आणि त्यात सगळे असतील, तारा, अश्विनी, सेजल आणि सगळे कंटेस्टंट. तुम्ही सुद्धा. हा, दॅट साऊंड्स गुड. ठीक आहे मग. चला आजी, येतो मी. चला का. प्रतीक, थँक्स. अरे ऑल वेल. हे इथे ठेवतोय. हा, आता हे सगळं झालं ना की बाबांना बोलू. हा, बरं, आराम झाला तुमचा. चला तयारीला लागा. लागते. हा, उठा. पण आज जाम मजा आली. म्हणजे कितीतरी वर्षांनी आपण पाणीपुरी अशी गाडीवर खाल्ली. मध्यंतरी 2 वर्ष ते कोरोनामुळे खाऊ शकलो नाही. आणि तुझं असतंच, चल जरा बाहेर जाऊन काहीतरी खावे. नको, घरी बनवते ना मी, छान बनवते, कशाला बाहेर जायचं. झालं तुमचं? झालं काय? गाडीवर किती चांगली होती मला सांग. आवडली की नाही तुला? नाही, ती पाणीपुरी चांगली होती पण तिखट होती. म्हणजे माझ्या तोंडाची नुसती आगाग झाली म्हणून तर मी हे खाते. मग खाताना नाही कळलं तुला? खाताना धपाधप खाल्ल्या. सांगायचं त्याला मीडियम बनवून दे. किती झालं ना?
तरी घरचीच पाणीपुरी चांगली. घरची चांगली. दुसऱ्यांचा विचार नको करूस तू. आपण जर घरीच सगळ्यांनी खायला सुरुवात केली तर त्यांचं कसं चालणार, त्यांचं घर कसं चालणार, समाजाचा विचार नको करायला. काय झालंय तुम्हाला? मला काय होणार, वेळ काढतोय. वेळेवर गेलो ना आपण, बंद झाली असते ना. ऐका ना, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोलतोय की मी कुठे गप्प आहे? तसं नाही, म्हणजे काय ग, कोण नाही? तसं नाही हो, म्हणजे मला शिल्पीबद्दल बोलायचं होतं. तुमचं विद्युतशी काही बोलणं झालं का शिल्पीबद्दल? मला या विषयावर बोलायचं नाही. तुम्हाला बोलायचं नसेल, पण मला बोलायचं या विषयात. म्हणजे जर माई अप्पांना शिल्पीबद्दल असं अचानक कळलं तर त्यांना हे सगळं पसवणं खूप कठीण जाईल. म्हणजे मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी शांतपणे बसून या विषयाबद्दल बोललो. काय करायचं? शांतपणे बसून मार्ग काढायचा. झालं गेलं सगळं विसरून जायचं, बरोबर ना? हे बघ, एकतर मला ना तुझा खूप राग आलाय, पण मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. आज चांगला दिवस आहे म्हणून मी तुला काय बोलत नाहीये. शिल्पीबद्दल सगळं माहिती होतं तुला, पण मला काहीही सांगितलं नाहीस तू. ठीक आहे, तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून तू सोडून दिला, पण माझा स्वभाव इतका चांगला नाहीये. मला यापुढे तिच्याबद्दल बोलायचं नाहीये. मला तू काही समजवायचं नाही आणि मी समजून घेणार सुद्धा नाही. अहो, पण ती तुमची लहान बहीण आहे, त्यात एकुलती एक आहे, आणि मोठ्या भावाच्या नात्याने तिने जपलं नातं? तिने जपलं का नातं? सांग ना मला. तोही तिची एकुलती एक मोठी वहिनी आहेस ना, तशी वागली का तुझ्याशी? नाही. आता आपण जपायचं, चांगलं आपण वागायचं. हिने काय करायचं? काय ठेका घेऊन ठेवलाय आपण? आणि तसं बघायला गेलं तर आजपर्यंत आपल्यामध्ये जितके वाद झाले, जितकी भांडणं झाली, त्याच्या मागे कुठेतरी शिल्पीच होती. असेल, पण आता आपल्यात सगळं ठीक आहे ना? मग काय? मग तिने जे काय केलं ते विसरून जायचं. अहो, पण मी काय म्हणते, नाही, तू काही म्हणू नकोस. स्वतः बस, हा विषय पुरे झाला. हाँ, हेलो. अच्छा अच्छा, होगा. अरे ठीक है, ठीक, ओके. हाँ हाँ, ओके ओके. चल. कुठे? चल घरी. अहो, पण मला खाऊ दे ना. काय झाली? किती खाते? पाणीपुरी खाल्ली, पेस्ट्री खाल्ली, पैसे खर्च करायचे सीमा आहे की नाही? घरी सासू सासरे थांबले, तुझे काय कळतं की ना तुला? व्हेरी बॅड. काय झालंय तुम्हाला? मला काय झालं? तू आणि माझीच वाक्य तुम्ही मला काय ऐकवताय? नाही, माझी वाक्य तिचं. हो, पण चल. ओ 4 BHK, हे बघा, दुपारपासून यासाठी कामाला लागले होते. अश्विनीला खूप आवडतात ना, म्हणून मस्त गुलाबजाम करून आणले आहेत. हे बघा. हा ग मयुरी, हे जर आतमध्ये ठेव. द्या. हा, गुलाबजामचं ठीक आहे हो, पण तुम्ही कशाला एवढ्या नटल्यात? अय्या, म्हणजे काय, नटायला नको. अहो, आपल्या घरी ब्युटी क्वीन येणार आहे, मग तिच्या समोर अगदीच आंडू पांडू दिसायला नको ना, म्हणून ही बघा कशी छान नटली आहे ती. ओहो, क्या बात है. अहो, तिला सुद्धा वाटायला पाहिजे ना की आपण सुद्धा मिसेस इंडियाच्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकून आलो म्हणून. यालाच म्हणतात वातावरण निर्मिती. खरंय तुमचं. काय हो, मी पण माझी नथ घालून येऊ का? काकू, तुम्हाला जे जे वाटतंय ना ते सगळं घाला. नथ घाला, दागिने घाला, सगळे घाला. करेक्ट, कारण की आज अपन के घर दिवाली है, दिवाली. येस. बाबांचा मेसेज आलाय. ते सिग्नल पर्यंत पोहोचलेत, म्हणजे कधी पण पोहोचू शकतात इथे. हे विद्युत मामा, मायेज आणि माप्पा आजोबा का नाही आले अजून? तरी त्यांना बोललो होतो लवकर पोहोचा म्हणून. पालन करण्यात आलेलं आहे. आम्ही आलेलो आहोत. थँक गॉड. बाप रे बाप, केवढं हे सगळं डेकोरेशन. म्हणजे घराच्या बाहेर तर आहेच,
शिवाय घरात पण किती छान सजवलंय ग सगळं. अर्थातच कमल. आपल्या पोरीने नाव काढलंय, मग सेलिब्रेशन व्हायला नको काय? अगदी खरंय. ते आले, वर येत आहेत. चला 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 चला. थांबा, मी औक्षणाची तयारी करते. आलीच. हो. लवकर. चला 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 चला.